अकोट नगर पालिका में कट्टर दुश्मन दोस्त बन चुके हैं। दरअसल बीजेपी, कांग्रेस और एमआईएम ने गठबंधन कर लिया। नगर निकाय चुनाव में अक्सर पार्टी प्रमुख द्वारा स्थानीय नेताओं को मौका दिया जाता है कि वे अपने स्तर पर गठबंधन या फिर जैसा तोड़जोड़ करना हो वो कर सके, लेकिन इस बार पार्टी के पदाधिकारियों ने ऐसा गठबंधन कर दिया जिसकी चर्चा पूरे देश में हो रही है। कांग्रेस, एमआईएम और बीजेपी का गठबंधन तीनों ही कट्टर दुश्मन है। अब देखना होगा कि इस पे क्या कुछ प्रतिक्रिया सामने आती है। हालांकि अब एमआईएम की ओर से इम्तियाज जलील ने साफ कर दिया है कि एमआईएम प्रमुख ओवैसी ने साफ फरमान जारी किया है कि ये गठबंधन किसी भी हाल में नहीं होगा। भाजपा के साथ किसी भी कीमत पे हम गठबंधन नहीं करेंगे। इम्तियाज जलील ने इस गठबंधन को लेकर क्या कुछ कहा है, सुनिए। आणि आमच्याही लोकांना तिथे अधिकार देण्यात आलेला होता की तुम्हाला समजा आपल्या शहराच्या विकासासाठी काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण याचा अर्थ हे कदापि होऊ शकत नाही की आमची सगळी राजनीती जी आहे ती आमची भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे राजनीती आहे आणि आम्ही त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा तडजोड करणार नाही आहे। आमचे 5 काउन्सिलर्स अकोटमध्ये निवडून आलेले आहे, दुसऱ्या पक्षांचे काही 2 आहे, 1 आहे, 5 आहे, तर असं सगळं मिळून येणार होते। नंतर आम्हाला कळलं की काँग्रेस याच्यातून बाहेर पडली आणि अजून एक दुसरा पक्ष बाहेर पडला। बच्चू कडू याच्यामध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना सुद्धा त्या गटामध्ये होते। आता ते निर्णय त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी घेतलं होतं। जेव्हा हे बातमी मला कळली तर आम्ही त्यांच्याकडून लिखित मध्ये आम्ही अहवाल मागवला आणि तुरंत त्यांना आदेश देण्यात आलेला आहे की त्या आघाडीतून तुम्ही बाहेर पडायचं आहे। आमचा तडजोड कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही हे आम्ही स्पष्ट करून देतो। विकास व्हावा, विकास नाही व्हावा हे आम्हाला काही हे महत्त्वाचं नाही आहे, पण ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। आमच्या 5ही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे। आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पुंजानी साहेब त्यांना आता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखित मध्ये द्या। आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजप सोबत जाणार नाही। पण हे सगळं करण्या अगोदर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या कानावर टाकलं नव्हतं का? कारण आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष अगोदरच बाहेर पडले होते, मग तुम्ही बाहेर का पडले नाहीत या संदर्भात काही विचारण्यात ते आम्ही जसं म्हटलेलं आहे की विदर्भाची सगळी जबाबदारी जी आहे ते आम्ही तिकडचे जे आमचे प्रभारी आहे, सिनियर लीडर आहे युसुफ पुंजानी साहेब, तिकीट कोणाला द्यायचं आहे हे अधिकार त्यांना देण्यात आले होते। जिंकून आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे अधिकार त्यांच्याकडे होते, पण इतका महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अगोदर मला असं वाटतं की पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्यांनीही आमच्याशी बोलायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही। म्हणून त्यांनाही आम्ही प्रश्न विचारलेला आहे, लिखित मध्ये आम्ही अहवाल त्यांच्याकडूनही मागितलेला आहे की हे निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला होता। ते काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागवले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही।